नंतर पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ 30 मे पर्यंत तुर्की, अझरबैजान, इराण आणि ताजिकिस्तानच्या दौऱ्यावर द्विपक्षीय आणि आंतरराष्ट्रीय मुद्द्यांवरती चर्चा होईल. पहलगामच्या हल्ल्यामध्ये पर्यटक लढले असते तर दहशतवादी मारले गेले असते. भाजप खासदार रामचंद्र झांगरा यांचं वादग्रस्त विधान. शौर्याची भावना नव्हती म्हणून हात जोडून मरण पत्करलं, झांगरा यांचं वादग्रस्त वक्तव्य. अमेरिकेमध्ये काँग्रेसच्या खासदार शशी थरूर यांची न्यूयॉर्कमधल्या 9/11च्या स्मृतीस्थळावरती त्यांनी श्रद्धांजली वाहिलेली आहे. यावेळेला त्यांनी त्यांच्या नेतृत्वामधल्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे सदस्य सुद्धा यावेळेला उपस्थित होते आणि यानंतर थरूर हे गयानासाठी रवाना झाले आहेत. खासदार कनिमोळींच्या नेतृत्वाखालील सर्वपक्षीय शिष्टमंडळ हे मॉस्कोमधल्या डोमॅदोदोवो या आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत पोहोचलंय आणि तिथून स्लोव्हेनियामधल्या ल्युब्नियामध्ये ते जाणार आहेत. खासदार सुप्रिया सुळेंच्या नेतृत्वामधलं सर्वपक्षीय खासदारांचे शिष्टमंडळ हे कतारमधल्या दोहामध्ये पोहोचलंय. विमानतळावरती कतारमधल्या भारतीय राजदूत विपुल यांनी या शिष्टमंडळाचं स्वागत केलं आहे. पाकिस्तानने पोहोचलेले आणि आयएसआयच्या दहशतवाद्यांमध्ये फरक नाहीये. पुन्हा एकदा हल्ल्याचं धाडस केलं तर परिणाम भोगावे लागतील, असदुद्दीन ओवैसी यांचा पाकिस्तानला इशारा. ऑपरेशन सिंदूरच्या यशानंतर पंतप्रधान मोदी आज पहिल्यांदा मन की बातमध्ये संबोधित करतील. आजचा 122वा हा भाग सकाळी 11 वाजता प्रसारित होणार आहे. नवी दिल्लीमध्ये एनडीएमधल्या घटक पक्षांची आज महत्त्वाची बैठक आहे. सकाळी 9 वाजता हॉटेल अशोकामध्ये या बैठकीचं आयोजन. मुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार हे सगळे बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत. गृहमंत्री अमित शहा आजपासून 3 दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर. शहा आज रात्री 9:30 वाजता नागपूरमध्ये येणार आहेत. सोमवारी शहांचं नागपूर आणि नांदेडमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन आहे. पहिल्या मंत्रिमंडळामध्ये न घेतल्याची भुजबळ यांना आजही खंत आहे. एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये छगन भुजबळ यांचं वक्तव्य. फडणवीस, तटकरे, पटेल यांच्याकडून हिरवा कंदील, मात्र तरी सुद्धा माझी संधी हुकली, भुजबळांचा दावा. भुजबळ काही काळ हे अजित पवारांसोबत बोलत नव्हते. भुजबळ यांनी स्वतः एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये ही माहिती दिली आहे. मुंडेंना क्लीन चिट मिळाल्यास मंत्रिपदाचा राजीनामा देण्यासही तयार, भुजबळांचं महत्त्वाचं विधान. वारंवार पक्ष सोडण्याची इच्छा झाली, मंत्री छगन भुजबळ यांचं माझाच्या मुलाखतीमधलं वक्तव्य. तर शरद पवारांनी पक्षाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याच्या नंतर सुप्रिया सुळेंना अध्यक्ष करा आणि तुम्ही शिंदे सरकारमध्ये जा असं ठरलं होतं, भुजबळांचं वक्तव्य. खरी शिवसेना ही बाळासाहेब ठाकरेंचीच, एबीपी माझाच्या मुलाखतीमध्ये मंत्री छगन भुजबळ यांचं वक्तव्य. पिंपरी पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे निलेश चव्हाण हा फरार, कसपटे कुटुंबियांनी आरोप केलाय. फाटकच्या फार्म हाऊसवरती हगवणे असल्याची माहिती आम्ही दिलेली होती, कसपटे यांची माहिती. अंजली दमानियांचा पोलीस अधिकारी जालिंदर सुपेकर यांच्यावरती पुन्हा एकदा गंभीर आरोप. कारागृहामधील खरेदीमध्ये सुपेकर यांच्याकडून 500 कोटींचा घोटाळा, दमानियांचा दावा. दमानियांनी पत्रकार परिषदेमध्ये ऑडिओ क्लिप सुद्धा ऐकवली. वैष्णवी हगवणेला स्त्रीधन म्हणून दिलेली चांदीची भांडी पोलिसांनी जप्त केली आहेत. आरोपी राजेंद्र हगवणे यांनी पळून जाण्यासाठी वापरलेली एन्डेव्हर गाडी सुद्धा पोलिसांनी जप्त केली आहे. वैष्णवीच्या कुटुंबियांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भेट घेतली. दोषींवरती कठोर कारवाई होईल, कितीही मोठा अधिकारी असला तरी चौकशी होणार. एसआयटी स्थापन झालेली आहे, शिंदेंचं आश्वासन. मंत्री पंकजा मुंडे यांनी कसपटे कुटुंबियांची भेट घेतली आहे. पोलीस यंत्रणेवरती बोलणार नाही, पण गृहमंत्री योग्य ती कारवाई करतील, पंकजा यांचं आश्वासन. करुणा मुंडे यांनी सुद्धा कसपटे कुटुंबियांची भेट घेतली आहे. यावेळी वैष्णवी हगवणेचा हुंडाबळी नसून खून असल्याचं वक्तव्य आणि मत त्यांनी व्यक्त केलेलं आहे. वैष्णवीच्या पतीला फाशी देण्याची सुद्धा करुणा मुंडेंची मागणी आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी घेतली कसपटे कुटुंबियांची भेट. वैष्णवीची आत्महत्या नसून हत्याच आहे, आठवलेंचा दावा. निलेश चव्हाण कोणीही असेल किंवा त्याला कोणीही सूट देता कामा नये, आठवलेंचं प्रशासनाला आवाहन. महिला आयोगाच्या माजी अध्यक्षाच्या पद्धतीने सामाजिक संस्थांना आयोगाच्या कामांसोबत जोडायच्या, तीच पद्धत सध्याच्या अध्यक्षांनी अवलंबावी, नीलम गोरे यांचा रुपाली चाकणकर यांना सल्ला. मयुरी जगतापच्या तक्रारीची राज्य महिला आयोगाने वेळीच दखल घेतली असती तर आज वैष्णवी सुद्धा जिवंत असती, अंजली दमानिया यांनी राज्य महिला आयोगाला सुनावलं. मयुरी जगतापच्या कुटुंबाने राज्य महिला आयोगाला लिहिलेलं पत्र समोर आलंय. हगवणे कुटुंबाकडून अत्याचार होत असून संरक्षण देण्याची मागणी त्यांनी केली होती. 6 नोव्हेंबर 2024ला महिला आयोगाला लिहिलं होतं पत्र.
नाशिकच्या येवल्यामध्ये भक्ती गुजराती या विवाहित महिलेने आत्महत्या केली आहे. गंगापूर पोलीस ठाण्यामध्ये सासू, नणंद आणि पतीच्या विरोधात गुन्हा दाखल. विवाहितेला सासरच्यांकडून त्रास देण्यात येत होता, नातेवाईकांचा आरोप आहे. राबोडीमधील नालेसफाई पाहणीच्या दौऱ्यामध्ये नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये जुंपली आहे. आव्हाडांकडे तक्रारीचा पाढा घेऊन आलेल्या महिलांना नजीब मुल्लांचा सज्जड दम. मुलुंडचे भाजपचे आमदार मिहीर कोटेचा यांना जीवे मारण्याची धमकी. कोटेचा यांच्या कार चालकाने दिलेल्या तक्रारीच्या नंतर आरोपी सत्यवान गरुड याला अटक. पुढचा तपास सुरू आहे. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या तयारीच्या दरम्यान गोदावरी नदीमध्ये गटाराचं पाणी जात असल्यामुळे पर्यावरण प्रेमींची नाराजी. चेंबर ओव्हरफ्लो होऊन पाणी नदीच्या पात्रामध्ये जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. मुंबई पोलीस दलामध्ये सैन्याप्रमाणे पीपिंग सेरेमनीच्या माध्यमातून पदोन्नती झालेल्या पोलिसांचा सन्मान होणार. आयुक्त देवेंद्र भारती यांचा आदेश जारी. मुंबईमधल्या पोलीस ठाण्यांमध्ये बालस्नेही कक्षाची स्थापना. अत्याचारित बालक, विधी संघर्षग्रस्त बालक, अल्पवयीन आरोपींना पोलीस ठाण्यामध्ये आणल्यास तिथलं वातावरण वर्दीमधल्या पोलिसांना बघून ते दडपणाखाली येऊ नयेत म्हणून प्रयत्न. राजकीय निवृत्तीच्या संदर्भात वक्तव्य गमतीने केलं असल्याचं सांगत दीपक केसरकर यांचा यू-टर्न. पुढील काळामध्ये आमदारकी नाही तर राज्यसभा, विधान परिषद लढवण्याची आपल्यामध्ये ताकद असल्याचं सांगत राजकारणामध्ये कायम राहण्याचे संकेत. लोकांना खोटे आरोप करायची सवय लागलेली आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची निधी वळवण्याच्या प्रकाराविषयी प्रतिक्रिया. मराठी माणसासाठी सर्व काही बाजूला ठेवून एकत्र यावं लागेल ही उद्धव ठाकरे यांची भूमिका. खासदार संजय राऊत यांचं मनसे आणि शिवसेना युतीच्या संदर्भात मोठं वक्तव्य. उद्धव ठाकरेंची मनसे आणि दिलसे भूमिका असल्याचंही वक्तव्य. एकत्र यायच्या गोष्टी या दिलसेच करायच्या असतात. राज आणि उद्धव ठाकरे यांच्या एकत्र येण्याविषयी सुप्रिया सुळे यांची मिश्किल प्रतिक्रिया. राजकीय हेतू असलेल्यांना ठाकरे कुटुंब एकत्र आल्याचं पटणार नाही, पण आम्हाला ठाकरे कुटुंबीय एकत्र आल्यावरती नक्कीच आनंद होईल. खासदार निलेश लंके यांची प्रतिक्रिया. आदिवासी विकास विभागाचा 335 कोटी रुपयांचा निधी लाडक्या बहिणींसाठी वळवला. शासन निर्णय सुद्धा जाहीर. या निर्णयाचा फटका विभागाच्या योजनांवर. याआधी सुद्धा सामाजिक न्याय विभागाचा निधी वळवला होता. आदिवासी विभागामधील योजनांसाठी निधी कमी पडू देणार नाही. कोणतीही योजना बंद पडणार नाही. आदिवासी मंत्री अशोक उईके यांची लाडकी बहीण योजनेसाठी जो निधी वळवण्यात आला याविषयी प्रतिक्रिया. एखाद्या योजनेचा पैसा दुसऱ्या योजनेसाठी वळवला याचा अर्थ ती योजना बंद होईल असं नाही. मंत्री गुलाबराव पाटील यांची प्रतिक्रिया. संभाजी भिडे यांनी केलेल्या वक्तव्यावरून शिवराज्याभिषेक सोहळा समिती आक्रमक झाली आहे. भिडे गुरुजींनी पुन्हा एकदा वादग्रस्त विधान केले असताना बांगड्यांचा आहेर पाठवणार गंगाधर काळकुटेंचा संभाजी भिडेंना इशारा. नंदुरबारमधल्या तळोदा शहरामधल्या बद्री कॉलनीमध्ये विद्युत तारांच्या घर्षणामुळे शॉर्ट सर्किट झालंय. वारंवार तक्रार करूनही दुरुस्ती होत नसल्यामुळे नागरिकांचा संताप आहे. नवी मुंबईमध्ये फेरी बोटीत लहान मुलीच्या अंगावरती काचेचा दरवाजा पडल्यामुळे मुलगी गंभीररीत्या जखमी झाली आहे. बोट व्यवस्थापनावरती गुन्हा दाखल. मुलीवरती रुग्णालयामध्ये उपचार सुरू. मालेगावमध्ये एका व्यक्तीवरती गोळीबार करायचा प्रयत्न. मालेगाव धाबा परिसरामधली घटना आहे. गोळीबाराचं कारण अद्यापही अस्पष्ट. संशयित ताब्यात. डोंबिवलीमध्ये सावित्रीबाई फुले नाट्यगृहामधील पीओपी पडलाय. दुरुस्तीचं काम होईपर्यंत नाटकांचे शो सध्या रद्द झाले आहेत. मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती 7 ते 8 गाड्यांचा भीषण अपघात. खालापूर टोल नाका आणि लोणावळा घाटामधली ही घटना आहे. या अपघातामध्ये 2 जणांचा मृत्यू झालाय तर 4 जखमी. हिंगोलीमध्ये मजुरीचे पैसे मागितल्यामुळे शेतमजुराला अमानुषपणे मारहाण. या प्रकरणी आदिवासी पॅन्थर संघटनेच्या वतीनं शिरड शहापूरला रास्ता रोको आंदोलन. आरोपीला तात्काळ अटक करण्याची संघटनेची मागणी. शिर्डीमध्ये गुजराती व्यापाऱ्याच्या चोरीला गेलेल्या सोन्याच्या अंगठ्या राजस्थानमध्ये पोलिसांना सापडल्या. राजस्थान इथे छापा टाकून सुमारे 2,50,00,000 रुपयांच्या किमतीच्या सोन्याच्या अंगठ्या पोलिसांनी जप्त केल्या. अमरावतीमध्ये कुख्यात तस्कराच्या घरावरती छापेमारी झाली आहे. 25,000 रुपयांचा गांजा, तलवार, 5 चायना चाकू जप्त करण्यात आले. एकाला अटक झाली. 1 जण फरार आहे. मुंबईमध्ये एका कंपनीचा ऑनलाईन डेटा चोरून तब्बल 4,12,000 रुपयांची मागितली ऑनलाईन खंडणी. सायबर पोलिसांमध्ये कंपनीकडून तक्रार दाखल. पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या एकाला अहमदाबादमधून अटक. गुजरात एटीएसची कारवाई. संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा आरोप आहे. वाशिमच्या मालेगाव तालुक्यामधल्या जवळका रेल्वे परिसरामध्ये बिबट्याचा शेतकऱ्यावरती हल्ला. यामध्ये शेतकरी गंभीर जखमी.
ठाण्यामधल्या किसननगरमधल्या इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरती आग लागली. घर जळून खाक झालंय. सुदैवाने जीवितहानी नाही. भंडाऱ्यामध्ये कृषी विभागाची मोठी कारवाई. लाखनी बाजार समितीमधून 129 टन बोगस ब्रह्मास्त्र खत जप्त झालंय. तिघांच्या विरोधात गुन्हा दाखल. आरबीआयकडून 2024-25 या आर्थिक वर्षासाठी सरकारला 2.69 लाख कोटी रुपयांचा लाभांश जाहीर. सरकारला मिळालेला हा आतापर्यंतचा सगळ्यात मोठा अतिरिक्त निधी आहे. कोरोनाविषयी केंद्रीय आरोग्य सचिवांची बैठक. केरळ, तमिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक राज्यांमधल्या वाढत्या कोरोना रुग्णांच्या संदर्भात चर्चा होईल. राज्याचे नवे सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सदिच्छा भेट घेतल्याची माहिती आहे. अमेरिकेमध्ये विकले जाणारे आयफोन हे अमेरिकेमध्येच तयार झाले पाहिजेत. भारत किंवा इतर कोणत्याच देशामध्ये नाही. अॅपल कंपनीने याचं पालन न केले असताना अमेरिकेला 25% कर द्यावा लागेल. ट्रम्प यांची धमकी. केदारनाथ यात्रेला भाविकांची मोठी गर्दी. 22 दिवसांमध्ये 5 लाखांपेक्षा अधिक भाविकांनी दर्शन घेतलंय. कोचीजवळ कंटेनर जहाज कोसळलं. 24 जणांपैकी 9 जण लाईफ राफ्टमध्ये. उर्वरितांसाठी बचाव कार्य सुरू आहे. आणि या सुपरफास्ट बातम्यांच्या नंतर बुलेटिनमध्ये छोटासा ब्रेक. बघत रहा एबीपी माझा.